brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही हुशार आहे, त्यामुळे तुम्ही करेक्ट कार्यक्रम कराल अशी आशा आम्हाला सर्वांना आहे. आपण भाजप बरोबर जाऊन युती करून सत्ता स्थापन करायचं माझं होतं. गेल्या 10 वर्षात हिंदू माताची जन्म 38 वर्षा त्याला 4 आम्ही काय केलं असता 7 निवडून म्हणून पैकी 7 जागा 1 जागा त्यांची या ठिकाणी आली. पाठीमाग आहे, त्यामुळं जिल्ह्यामध्ये आपला पक्ष 1 नंबरचा राहिलेला आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलंय. आम्ही तासगाव मध्ये या ठिकाणी 6 जागा आपण लढवल्या, चांगल्या मताधिक्याने निवडून आणल्या आणि त्यातली 1 जागा आपली थोड्या फरकानं आपली या ठिकाणी गेली. कवटेमंकाला तर अतिशय चांगल्या परिस्थितीनं आपला स्ट्राईक रेट 80% दरम्यान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 25 जागा आपण लढवल्या. तुम्ही म्हणताय 1 नंबरला राहणार, कसा राहणार? तर मला आत्मविश्वास होता आदरणीय जयंत पाटील साहेबांनी रोहित दादांचं नेतृत्व त्या सगळ्यांना पुन्हा सत्तेत घ्यायचं, यांचा त्रास म्हणून आम्हाला 10 वर्ष व्हायचा. आमदारगिरी आमचं विरोधावर असतात. त्यामुळे साहेब माझं व्यक्तिगत मत, कोणाला काय वाटतं ही मी दबाव पाडत नाही. आपण भाजप बरोबर जाऊन युती करून सत्ता स्थापन करायचं माझं होतं. गेल्या 10 वर्षात हिंदू माताची जन्म 38 वर्षा त्याला 4 आम्ही काय केलं असता 7 निवडून म्हणून काय केलं सत्तेचा. त्यांना सत्ता नसेल ते चालू ते खरंच आहे. आणि जे आहेत आता तुमच्या येतात त्या आपल्या एवढं सांगतात त्यांचा आम्ही आमचा बघतो. आमच्या 2 आल्या, या अध्यक्षपद 3 आल्या, या उपाध्यक्षपद, या सभापतीपद त्याला देऊन आम्ही 7 निवडून तुम्ही आता आहे आम्ही 7 आहे हे करायचं काय? त्यामुळे सत्तून नसेल बरं साहेब. आज सुद्धा माझा कोणी हस्त्यावर वेळ मला सगळ्यात जास्त त्रास त्याच मध्ये गेला आणि आजशीच म्हणजे साहेबांच्या मागणी करतात. माझा त्या गोष्टीला कुठली काय जनपर साहेबांना पुढे 100 दुसरं आमच्या कुटुंब जाणार नाही. आमच्या कुटुंबात ह्या बाबतीत साहेब चर्चा झालेली नाही. आता रोहित पाटील काय म्हणणं सध्या त्यामुळे 2 दिवस घायला जाणार नाही. पण मला हे बोलायचं साहेब, मला हे बोलायचं होतं. आज संध्याकाळी मला चीज काढणार आणि ते पण मी 2 दिवस घरात जाणार नाही. छान माझं व्यक्तिगत मत साहेब आहे की तुम्ही त्या राज्यातले आता ज्येष्ठ नेते, आमचे ज्येष्ठ नेते, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भाजप बरोबर युती करून तुम्ही सरकार जिल्हा परिषदेत स्थापन करावं असं माझं व्यक्तिगत मत आहे. साहेब मानसिंग भाऊंच्या आधी जे वक्ते बोलले त्यांचं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत होतं. मी मात्र आता पक्षाचा विधानसभेचा सदस्य आहे, त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच आपल्याला विनंती करेन आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच बोलेन. गेली 10 वर्ष आपल्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये लढा देत असताना प्रत्येक संघर्षाला सामोरं जाण्याची तयारी आमच्या सर्वांची होती. किंबहुना अनेक वेळेला त्रास झाला, पण तुमच्यासारख्या खंद्या आणि खंबीर नेतृत्वाची साथ आम्हाला सर्वांना होते. म्हणजे मी पक्षाची भूमिका मांडतोय, माझ्या मतदारसंघाची भूमिका मांडतोय. तुमच्या शब्दाच्या पुढे माझा एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही, हे सुद्धा मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तुमच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे की सांगली जिल्हा परिषदेवरती आपण सत्ता स्थापन करू. हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. आणि गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही हुशार आहे, त्यामुळे तुम्ही करेक्ट कार्यक्रम कराल अशी आशा आम्हाला सर्वांना आहे. पुन्हा त्याची प्रचिती या निवडणुकीच्या माध्यमातून यावी एवढीच अपेक्षा. म्हणजे मी तर अलीकडच्या काळात, यापूर्वी माझी आई साहेबांच्या बैठकीला बसायची, चुलते बसायचे. फार अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांबरोबर वेगवेगळ्या बैठकांमध्ये मला बसायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता ते हळूहळू कळायला लागले की साहेबांना हुशार माणसं का म्हणायची. आणि आता जर यातनं प्रचिती आली साहेब तर आमच्या समोर करेक्ट कार्यक्रमाचा एक आदर्श उभा राहील आणि भविष्यात आम्ही सुद्धा त्यातनं काहीतरी शिकू. त्यामुळं तुमचा आशीर्वाद या पुढच्या काळात असाच असू दे आणि तुमच्या नेतृत्वामध्ये या पुढच्या काळात जिल्हा पातळीवरची कुठलीही निवडणूक असो, जशी आता ताकद
आम्ही उभी केलेली आहे, तशीच या पुढच्या काळात देखील तुमच्या पाठीमागे ताकद उभी करू हा शब्द तुम्हाला देतो.